खासदार नारायण राणे यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण फोटो स्वरूपामध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित. अमृत महोत्सवाच्या निमित्तानं प्रकाशित केलेल्या पुस्तकाला तुफान असं नाव. नारायण राणेंच्या समर्थनामुळेच माझ्या योजना सफल. नारायण राणे यांच्याशी कौटुंबिक स्नेह. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून राणेंबाबत गौरवोद्गार. मेहनतीने राणेंनी स्वतःचा ठसा उमटवला. विरोधी पक्षनेता पद राणेंनी सार्थ केलं. मंत्री गडकरी यांचे खासदार राणेंबद्दल गौरवोद्गार. नारायण राणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार होते. खासदार सुनील तटकरे यांचा गौप्यस्फोट. मान्यवरांच्या उपस्थितीत राणेंच्या सत्काराला कणकवली सजली. राजकारण्यांसह अनेक कलाकारांची सुद्धा होती उपस्थिती. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहादी कोठडीमध्येच 6 आरोपींना 13 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी. आरोपींसह HR अधिकारी अश्विनी चेनानीला सुद्धा पोलीस कोठडी. नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद विरोधात संताप. जाब विचारायला भाजयुमोचे कार्यकर्ते घुसले कंपनीत. महाराष्ट्रासाठी वृक्ष लागवड धोरण राबवा. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीची मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी. संपादक वृषाली कदम यांची गिरीश महाजन यांच्याकडे आग्रही मागणी. पोलिसांना कल्पना खरात सापडेना. अटकपूर्व जामिनासाठी कल्पना खरातचे प्रयत्न सुरू. राहता न्यायालयानं सुनावणी 16 तारखेला होणार असं सांगितलं. शिंदेंनीच नाकारली ऑपरेशन टायगरची चर्चा. ठाकरे गट फोडाफोडीचं शिंदे पितापुत्रांकडून खंडन. फोडाफोडीपेक्षा शिंदेंचा भर पक्ष बांधणीवर. खासदार शिंदे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर. फुटण्याची चर्चा. अरविंद सावंत यांच्या जिव्हारी. शेवटपर्यंत ठाकरेंसोबतच राहील. अरविंद सावंत यांनी दिली लेखी हमी. शिक्षकांना 7वा वेतन आयोग देता येत नसेल तर लाडकी बहीण योजना बंद करा. मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला फटकारलं. सत्ताधारी नगरसेवकांवर खैरात कशाला. BMCतील विरोधकांचा महायुतीला सवाल. खरात भोवतीचा फास आणखी घट्ट. भोंदू खरात प्रकरणामध्ये तब्बल 160 GBचे डिजिटल पुरावे उघड. खरातच्या कार्यालयातील 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण. हिंदू मैत्रिणींसोबत जेवणास नकार. वर्षभरापासून मेकअप करणं सुद्धा सोडलं. नाशिकच्या नामांकित कंपनीतील धक्कादायक प्रकार. प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांची नोटीस. भोंदू खरात प्रकरणात समता पतसंस्थेत खात्यांसंदर्भात चौकशी होणार. पुढच्या 5 दिवसात जबाब नोंदवावा लागणार. मीरा रोडमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण. मनसे पदाधिकारी रेश्मा तपासेंसोबत गैरवर्तन. गैरवर्तनाचा जाब विचारणाऱ्या स्वप्नील तपासेंवर हल्ला. आत्मनिर्भर भारतासाठी महाराष्ट्राचा पुढाकार. नागपूरमध्ये होणार डिफेन्स न्यूक्लिअर एरोस्पेस कॉरिडॉर. राज्य सरकारकडून सावनेरमध्ये 2721 हेक्टर भूसंपादनाला मंजुरी. सोने चांदीला पुन्हा झळाळी. सोनं प्रतितोळा 1,55,015 रुपयांवर तर चांदी प्रति किलो 2,52,350 रुपयांवर. मुंबई विमानतळावर जवळपास 30 किलो सोनं जप्त. जवळपास 37,74 लाखांचं सोनं जप्त. सोनं तस्करी करणाऱ्या 24 महिलांना अटक. गॅस टंचाईमुळे दगडी कोळशाच्या मागणीमध्ये वाढ. व्यावसायिक सिलेंडर नसल्यामुळे कोळशाचा वापर वाढला. अनेक व्यावसायिकांनी निवडला दगडी कोळशाचा पर्याय.
पालघर घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी. बोईसर ओसवाल इथे गॅस एजन्सी बाहेर रांगा. इस्रायल विरोधातील विधानं पाकिस्तानच्या अंगलट. इस्रायलच्या नाराजीनंतर ख्वाजा आसिफ यांनी पोस्ट केली डिलीट. डिस्नी कंपनी करणार 1000 कर्मचाऱ्यांची कपात, तर स्पाइस जेटमध्ये 20% कर्मचाऱ्यांची कपात होणार. आर्थिक संकटामुळे कर्मचारी कपातीचा निर्णय. किलाउआ ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक. किलाउआ जगातील अत्यंत सक्रिय ज्वालामुखींपैकी एक.